मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो। तर मित्रांनो, आज चाललोय मी गुहेऱ्याला यात्रेसाठी। तर आता मी जातो आणि माझे मित्र मनीष भाऊ गवाले यांची भेट घेतो आणि त्यांना विचारपूस करतो की यायचं की नाही का। जोडी सोबत घेऊन जातो, कोणातरी दशरथ भाऊ नाही तर मनीष भाऊ। तर चला मित्रांनो, आता निघतो मी। चला मित्रांनो, इथं बसलेत माझे मित्र दशरथ भाऊ आहे, मनीष भाऊ आहे, गणेश मामा आहे आणि एक बाल मित्र आहे। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय यात्रेसाठी, यात्राच्या म्हणजे तमाशा पाहायला। तर जुन्या काळामध्ये जे तमाशे राहायचे, गावठी तमाशे, ते आता काही राहिले नाही। आता गौतमी पाटील, सायली पाटील काय आहे ते सगळे नाही का। तर आता जे आज जो तमाशा बघायला चाललो आम्ही, गावठी तमाशा, तर मी बोलू का? तर मित्रांनो, दशरथ भाऊ आहे माझ्यासोबत। दशरथ, आता कुठं जायचं आज? काय आम्हाला कुठंच यायचं नाही, तमाशा पाहायचा नाही। असं नाही ना, आमचं इथे चाललंय काम। कायचं काम? बरं का, कायच म्हणजे हे आता रिकामा वेळ आहे, आता जाऊ ना आपण। काही आता झोपायचं जर आम्ही येणार होतो आणि आम्हाला नाही का तमाशा पाहायची आवड आहे, पण आता ना काय काय जुनं तमाशा पाहायचं याडच नाही राहिला। तुला माहितीये का कोणता तमाशा आहे? मला काय माहिती आहे असं कोणाचा तमाशा, माझ्या पोर आता ना गौतम पाटील, राधा पाटील आवडत आहे त्या नाही, पण मग आता गावठी तमाशे, गावठी तमाशा कुठले पण तमाशा आपल्याच गावचा आहे, आंब्याचा। तर जाऊ ना आपण पाहायला। नाही नको, आम्हाला नाही यायचा। हा, तर बघा मित्रांनो, हा दशरथ काय नांदत नाही, तरी पण त्याला उचलून काय ना, पण मी नेलच नाही का। तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो होतो तमाशाला। तर इथे लहान लहान मुलं बसले होते, तर त्यांना विचारतो त्यांची आवड नाही का, त्यांना आवड आहे का नाही। तर भाऊ, तुझं नाव काय रे? नितेश। नितेश का? तुझं रे? समाधान। तर हा नितेश आणि समाधान इथे बसलाय। संध्याकाळची वेळ आहे, निवांतपणे आम्ही रानात राहतोय, त्याच्यामुळे एकदम वरती चांदोबापा सगळे काही चांदण्या बिन्या राहते ती। आणि आम्ही 10 मिनिटं झाले आहेत। हा, तर 9 वाजून 10 मिनिटं झालेत। तर समाधान, आता आम्ही चालू तमाशाला, पण तुला यायचं का तमाशा पाहायला? काय म्हणतोय? आम्हाला साधा तमाशा का? साधं, एकदम साधं तमाशे। आम्ही साधा तमाशा नाही पाहते, आम्ही टॉप पाहते। अरे टॉपचं, पण आता टॉपचं राहिलं। आता साधं म्हणजे ते जुन्या काळातले तमाशा, आता एकदम म्हणजे त्याचं नाच गाणं, खेळ बीळ, राजाच्या गोष्टी राहतात त्याच्यात। हा, त्या पाहायला तुला नाही यायचा का? काय करायचं तुला? आम्ही नाद आहे आम्हाला, पण आता येऊच चला मग। नाही येऊ, पण मग आता तुला असेल गौतमीचा याचा त्याचा नाद ना? हा, सायली पाटील, गौतमी पाटील। हा, गौतम पाटील ओळखतोय ना? हा। अरे ती नाही बाबा, एकदम साधा गावठी तमाशे। तर तुला काय यायचं का? काय करायचं तुला? काय आम्हाला यायची, जोरात आम्हाला यायची गाडी म्हणा, यायचे का? गाडी आहे ना? गाडी आहे रे बाबा, एकच गाडी आहे आमच्या का। आता कसं करायचं? आम्हाला नको सांगू आता, चल तू म्हणा ना, तू सांगितलंय आम्हाला यायचीच आहे। आम्हाला यायचीच आहे आता। यायचेच का? आम्हाला खाद्य तरी बसून नाही, पण नाही आता। चालेल मित्रांनो, आता याला याची समाधानची लई इच्छा आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल, गाडीचा जुगाड काहीतरी करावंच लागेल। तर भाऊ करतो जुगाड तुझ्यासाठी। तर नितेशला बघू विचार। नितेश, तुला यायचंय का रे? हा, मग उद्या शाळेत जायला लागेल ना तुला? मग शाळेचा काय? नाही, काय म्हणतो? बोलत सकाळी लवकर जाईल। अरे लवकर पण उठला पाहिजे ना। मग उठशील का? शाळा 11 वाजते, शाळा असतं 11 वाजता। मित्रांनो, उद्या सुट्टी आहे। उद्या सुट्टी आहे का? तर मग यायचं का तुला नित्या? आयला दुसऱ्या आता काहीतरी गाडीचा जुगाड करायला लागेल। बोल ना पुढे अजून। मग बाकी शाळेत जातो का नाही तू? काय मग जातोय। मग आता काय सुट्टी आहेत का? उद्या सुट्टी आहे, मग उद्या जायची आहे। त्याला विचार ना कोणता तमाशा म्हणून। कोणता तमाशा? अरे तमाशा आपल्या गावचाच आहे रे, किसनी दे मानेरकर यांचा लोकनाट्य तमाशा। पहिलं का तुमच्या गावाला? नंबर मग भारी आम्ही आलो। तुमच्या गावाला होता ना सोनशिला, नव्हता का? पहिला का? हा, मग तोच तमाशे भारी म्हणा, यायचीच आहे आम्हाला। आम्हाला यायचीच आहे मग। यायचे? गाडीचा जुगाड करा पण। अरे गाडीचा जुगाड करायच लागला आता। काय ते खांद्या बशील का? हा, चला। बैलगाडी घेऊ, चला। बैलगाडी? हा, बैलगाडी घेऊन जाऊ। तर हा मनीष मला कायला चिंतावलाय रे? त्याने फोन घेऊन डोका घातला, नुसता फोन मध्ये डोका का? तर ही आजच्या तरुणाईला लागलेली किड, नुसता मोबाईल मध्ये डोका घालायची सवय। अरे बोल ना, बोल ना काय 2-3 शब्द। आता काय बोलू? आता तुम्ही निघाले तमाशा पाहायला, तुला नाही यायचा का? काय करणार आता? मी निघाला ते चल ना भाऊ, खांद्यावर बसून
मी जाई खांदे बसू तू आणि पण त्यांच्या खांदे बसू शकतो पण तू आणि नाही बसू शकत घेशील नाही चला मग निघायचं का आता काय करायचं हा चला निघू आता नाही नाही दसऱ्या काय थोड्या बरं दसरथ मित्रांनो दसरथ भाऊ काय म्हणते टोपी थोडी वर घे हा बरं काय जायचं का काय करायचं जाऊ पण थोड्या जाऊ ना सुरू नसेल झालं सुरू म्हणजे पहिल्यांदाच काय त्या नाचांचं ताल पाहायलाच लय मजा येते तुला माहितीये का नाच्या पायचा ताल पाहू पण जाऊ पण टायमिंग गेलं म्हणजे बरं राहील नाचताना फक्त मला डान्स दाखवा लागेल आणि नाही का एकदम भारी तमाशा म्हणतो म्हणून येतोय आम्ही नाही तर आम्ही काय येत नाही तू म्हणतो किसन येते ना म्हणून आम्ही चालू आहे तर नमस्कार मित्रांनो माझ्याच वडिलांचा फक्त लोकनाट्य गावाकडचा तमाशा तमाशा मंडळ म्हणून येतोय आणि त्याच्यामुळे ही मित्र परिवार माझे छोटे मोठे मित्र परिवार घेऊन आणि आनंद लुटण्यासाठी आता आम्ही आमची टीम निघते आता नाही का आम्ही निघतो आता तर खुश आहेत का सगळी पण खाण्याचा सुद्धा जुगाड करायला लागला अरे खाणं संध्याकाळची जेवते जेवला का तू नाही मग आता जेवून घे ना मटण खायला जाऊ दे आता तेवढं जुगाड जाईल मला बरं पैसे घ्या आता मित्रांनो पैसे काढा ना बस झाला पैसा बिसा नाही काही सध्या काही आमच्या घरचे पैसे नाही देत आम्हाला आमच्याकडे पैसे 1 रुपया नाही 1 रुपया नाही चला निघायचं का हा चला चला निघा कराय तर चला मित्रांनो चला, आता संध्याकाळची वेळ झाली ना आता आता आम्ही आमचं सगळं नियोजन चालाय मनीष आहे तिकडे समाधान आहे नीती आहे चालू आहे आणि दसरथ तर चला मित्रांनो आता आम्ही चाललोय काय गावठी तमाशा पाहायला हा गावठी एकदम गावठी तमाशा आहे तर तो पाहण्यासाठी जातोय आम्ही तर निघतो आता मी बघू शकता त्याला म्हणा आम्ही चालू तुम्ही पण या जरा. आम्ही चालय तुम्ही पण या आता बरं आम्ही चालय तुम्ही या तमाशाला पाया चला तर बघू शकता संध्याकाळची वेळ आहे निघतो मित्रांनो बस ना गाड्यात इथपर्यंत लोकांनी माहिती संध्याकाळची तर नमस्कार मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 9 वाजलेत तर आम्ही सगळेजण अंगणामध्ये बसलोय खाटावरती तर दशरथ भाऊ आहे समाधान भाऊ आहे मनीष भाऊ आहे आणि मी तर मित्रांनो आज आहे गोरेगावची यात्रा तर यात्रेसाठी आहे आमचे माझेच वडील किसन काळू इदे यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा मंडळ आंबेगावकर तर ह्या मित्रांना घेऊन आज ये समाधान यायचं का यात्रेला मग आम्ही गाड्यांची जुगाड करायला करतो जुगार सगळा करतो तर मित्रांनो आम्ही आज सगळे मिळून चाललोय यात्रेसाठी गुरे या ठिकाणी तर तमाशाचा आनंद घेण्यासाठी तर दसरथ यायचे का नाही काय करायचं आम्ही येणार आहे ना आम्ही तू काय बोलू शकतो थोडा बोल थोडा आता मी काय बोलणार आहे मग यायचे ना पण मनापासून येणारच ना आम्ही हा तर हे तमाशा कोणाचा आहे तमाशा आपला आपलं महाराष्ट्र आपण भूषण गेल्याशिवाय- किसन येते आम्ही येणारच पाहिजे लय भारी तमाशा आपण गेल्याशिवाय तिला काय वाजणार आहे मग काय आवाज नाही ते तमाशा म्हणजे आम्ही टॉपचा तमाशा पाहतोय पण आता एकदम असा गावठी तमाशा ना मजा ना त्याच्यामुळे आम्ही पाहिजे किसन येते तमाशा नाही तर आम्ही टॉपचा तमाशा पाहतो तर चला मित्रांनो बाय आणि जातो आम्ही निघतो बाय आम्ही येतोय तुम्हाला यायचं असेल तर या या नाही तर नका येऊ धन्यवाद नसा द्यायचं नका येऊ करू मनीष निघायचं का आता चल मग जाऊ तर मित्रांनो संध्याकाळची लईच रात्र पडली पण आता आवड असलं काय आवड ज्याला आवड त्याला सवड हा त्याच्यामुळं मने दमून आलाय ना पुरा दमून आलाय पण आता काय याची इच्छा नव्हती मी आले दमून पण आता याची इच्छा नव्हती पण तुझ्या जाऊन आली दोघांमुळे म्हणजे काय आजचा दिवस परत येणार आहे का आजची चल, रात्र चल, चल, चल बस, चल चल, निघतो चल, मित्रांनो लवकर, चला चल, बाय बाय संपून जाईल. चला चला बघा ही गाडी आहे. हे पाय आमच्याकडे चल म्हणे रे. बोलावर आता नाही मी नंतर बोललो आता आल्यानंतर चालले नाही तुला बायांची बोलायची लय आई बोलो बाई नमस्कार ओ बाईचे डोक्यात पाणी झालं अरे
माझं नाव राणी मुखर्जी. माझं नाव राणी आणि माझ्या गावाचं नाव अकोला सास पिंपळदरी. अकोल्याचा पैलवान, कोल्ह्याचा पैलवान, कोणी कोणी बोलायचं नाही. डोक्यावर गेला बरं होऊ द्या. बाई पोरची आई आता तुम्ही याला काय ना डायरेक्ट